नितेश राणे हा संधी साधू माणूस आहे. त्यांचे व्हिडिओ पहा, हलाल केलेलं असं मटण दाबून खाताना दिसत आहे. तेही खात आहेत, वडीलही खात आहेत. याचा अर्थ काय समजायचा? झटका मटण घ्यायचं की हलाल मटण, सध्या हा चर्चेचा विषय बनलाय. नितेश राणे यांनी सुरू केलेला मल्हार सर्टिफिकेशन प्रोग्राम सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. सर्व हिंदूंनी झटका मटण मल्हार सर्टिफिकेशनचा वापर करावा आणि ज्या मटणाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिकडे हिंदू समाजानं खरेदी करू नये, असं आवाहनच मंत्री नितेश राणे यांनी केलं होतं. या झटका मटन सर्टिफाईड मल्हार सर्टिफिकेशनचा वापर आपण जास्तीत जास्त करावा, किंबहुना ज्या मटणाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहूही नाही, खरेदी करू नये, असं आवाहन या निमित्ताने मी करेन. राणे यांच्या या विधानानंतर नवा वाद सुरू झालाय. अनेक हिंदू खाटीक संघटनांनी देखील मल्हार सर्टिफिकेशनला विरोध केलाय. दरम्यान आता काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राणेंवर टीकास्त्र डागलंय. राणे भाजपच्या प्रस्थापितांसाठी धोक्याची घंटा आहे. याचे जुने व्हिडिओ काढा, त्यात बघा रमजानच्या इफ्तार पार्टीत हा कसा हलाल मटण दाबून खातोय. ईद मिलन समारोहामध्ये वडिलांसोबत मटण तोडताना दिसतायत. मग तेव्हा चालत होतं असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तो नितेश राणे हा संधी साधू माणूस आहे. काय होतंय, त्याला योगी व्हायचं आहे, जोगी व्हायचं आहे की मला पुढचं माहीत नाही. पण भाजपसाठी मात्र ही प्रस्थापित नेत्यांना खतऱ्याचीच घंटी आहे याच्या बोलण्यामुळे. याचा अर्थ की कसला आला तुम्ही भाजप काँग्रेसमध्ये होतात, जरा 2017चे त्यांचे व्हिडिओ पहा, हलाल केलेलं असं मटण दाबून खाताना दिसत आहे. तेही खात आहेत, वडीलही खात आहेत. फार याच्या रमजानच्या ईद मिलन समारोहामध्ये मटण तोडताना ते दिसत आहेत. याचा अर्थ काय समजायचा? आणि सोयीनुसार विष पेलवण्याचं काम जर तुम्ही करत असाल तर हे मला वाटतं या देशामध्ये यांना लोकशाही म्हणायचीच नाही. आमच्या अध्यक्षांनी म्हटलं त्याप्रमाणे आपला देश आणि राज्य आता तालिबानीकडे झुकतोय. उद्या या देशाचा तालिबान होईल, अशा प्रवृत्तीमुळे हे आता स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.